पाईपलाईन सर्व्हिसेसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपल्याकडे हा एक नवीन उपकरण आलेला आहे। हा रिले टेस्टर मशीन आहे छोटीशी। तर याचा उपयोग कसा करायचा मी आपल्याला सांगणार आहे थोडक्यात। आपल्याकडे बॅटरी आहे, निगेटिव्ह टर्मिनलला आपला याचा ब्लॅक प्रोब लावायचा आहे, पॉझिटिव्हला रेडवाला लावायचा आहे। त्याच्यानंतर इथे इंडिकेटर येईल, लाल लाईट लागलेला आहे। आणि हे आपल्याकडे खराब रिले आणि चांगले रिले, म्हणजे खराब रिले हा याच्यामध्ये याची थोडीशी माहिती घेऊया। याच्यामध्ये बघा हे बटन आहे, याच्यामध्ये 5 पिन 4 पिन वाले रिले आपल्याला लावायचे आहे। त्याच्यानंतर पिन रिले किती पिनवाला आहे, 4 वाला असेल तर वरती करायचा आणि 5 वाला असेल तर खाली करायचा आहे। त्याच्यानंतर याला टेस्टची बटन क्लिक करायची आहे, दाबायची आहे। त्याच्यानंतर आपला ऑपरेट होईल तो, तर आपल्याला समजून येईल हा रेड लागून आहे। त्याच्यानंतर अगर चांगला असेल तर तो ग्रीनवर येईल, म्हणजे आपला समजायचं की जे हे रिले आहे 4 पिन 5 पिनवाले म्हणजे चांगला आहे की खराब आहे ते आपल्याला समजून येईल। पण आता टेस्ट करूया। आता सर्वात आधी आपण खराबवाला रिले घेऊया एखादी। हा 5 पिनवाला आहे, तर आपण याला अशा प्रकारे इथं 5 पिनच्या याच्यामध्ये कपलरमध्ये लावायचा आहे आणि हे 5 पिनचा बटनवर क्लिक करून टेस्ट बटन क्लिक करायचे आहे। हे बघा रेड लाईट लागला म्हणजे हा रिले खराब आहे। आता दुसरा एक खराबवाला रिले घेऊया। हा एक 5 पिनवाला आहे, ठीक आहे। आता याला टेस्टवर क्लिक केलं, रेड लागला म्हणजे हा खराब आहे। आपल्या मिस्त्री भावांना खूप मदत होईल याची, आणि लवकर आपल्याला तेवढं आपण चेकलाईनले पण चेक करू शकतो, पण तेवढं काही समजत नाही प्रॉपरली खराब आहे की चांगला आहे। तर आता हा 4 पिनवाला आहे, तर याला दुसऱ्या कपलरमध्ये या कपलरमध्ये लावूया आणि हा जो आहे 4 पिनवर बटन करूया आणि ही बटन दाबून ठेवायची आहे। हा बघा आता हा ब्लिंक करत आहे ग्रीनवर, थोडा वेळ हा ब्लिंक करेल, कटकटची आवाज येतात रिलेमधून। बघा ग्रीन लाईट लागला म्हणजे हा रिले चांगला आहे। अशा प्रकारे हा आपला साहित्य आहे रिले टेस्टर, याने आपल्याला रिले चेक करता येईल। व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।